पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नो नो मिसेस वाघमारे, हे करता नाही येणार। पण मॅडम, मिसेस वाघमारे, आम्ही आमच्या पॉलिसी आधीच क्लिअर सांगितलेल्या आहेत। ह्या कोर्ससाठी सगळी फी एकाच वेळी भरायची आहे आणि त्यासाठीची अंतिम मुदत देखील आम्ही विद्यार्थ्यांना फार पूर्वीच सांगितलेली आहे। मान्य आहे मॅडम मला, पण पैशांची अडचण नसली असती ना तर मी विनंती कधीच केली नसती हो। मिसेस वाघमारे, कितीतरी पालकांना अडचणी असतात हो, पण जर का आम्ही प्रत्येकाच्याच मागण्या कन्सिडर करत गेलो तर इट विल बी व्हेरी डिफिकल्ट फॉर अस। फक्त माझी मुलगी आहे म्हणून सांगत नाहीये मी, पण मयूना खरंच खूप मेहनती आहे, अभ्यासात खूप हुशार आहे। तुम्ही तिचे सगळे मार्क्स बघा ना, जर तिला या ॲडव्हान्स कोर्ससाठी ॲडमिशन नाही मिळालं तर तिचं अभ्यासात खूप नुकसान होईल। मिसेस वाघमारे, ह्या कोर्ससाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागतात। अहो, एक्स्ट्रा फीस भरून देखील ऍडमिशन घेण्यासाठी तयार आहेत विद्यार्थी। फक्त लिमिटेड सीट्स असल्यामुळे आम्ही तसं नाही करू शकत आणि अशा परिस्थितीत आम्ही फी न घेता एका विद्यार्थिनीला कसं बसू देऊ? नाही नाही मॅडम, आम्ही असं म्हणतच नाही आहोत की आम्ही फी भरणार नाही। आम्हाला फक्त थोडा वेळ हवाय, तोपर्यंत तुम्ही मयूला परीक्षेला बसायची परवानगी द्या। हा 2 महिन्यांचा कोर्स आहे ना, या 2 महिन्यांच्या आतमध्येच मी फी भरेन आणि तसं जर झालं नाही ना तर तुम्ही मयूला पुढच्या परीक्षेला बसायला नका देऊ। मिसेस वाघमारे, तुमच्या लक्षात येते का? असं करून तुम्ही मयुरीचंच नाही तर आणखी एका डिझर्विंग विद्यार्थ्याचं सुद्धा नुकसान करत आहात हो। मयुरी तिच्या मेहनतीवर सगळ्या परीक्षा देऊन या ॲडव्हान्स कोर्ससाठी तयार झाली आहे। मग मला सांगा, ती डिझर्विंग नाही आहे का? पैशा अभावी जर ती ही परीक्षा देऊ शकली नाही तर तिचं खूप नुकसान होईल आणि मी खात्रीने सांगते की कोर्स संपण्याच्या आत ना मी पैसे भरेन। मला ना फक्त थोडी मुदत हवी आहे। पण एकाच विद्यार्थ्याला आम्ही अशी सवलत नाही देऊ शकत ना मॅडम। शिक्षणाचा सगळ्यांना समान अधिकार असायला हवा ना, ह्या तत्वावर ही संस्था चालते ना। पण मला वाटतं हे तत्व इथे पाळलं जात नाहीये। मग ज्यांची ऐपत नाही त्यांनी तर इथे यायलाच नको ना। पैसे असो वा नसो, प्रत्येक मेहनती विद्यार्थ्याचा चांगल्या शिक्षणावर अधिकार आहे। आम्ही असं म्हणतच नाही आहोत की आम्हाला फुकट शिक्षण पाहिजे। मॅडम, आम्हाला फक्त थोडासा वेळ हवा आहे आणि 2 महिन्याच्या आतमध्ये शक्य तेवढ्या लवकर आम्ही तुमचे पैसे देण्याचा प्रयत्न करू। आणि मला खात्री आहे माझ्या मयूने हा ॲडव्हान्स कोर्स पूर्ण केला ना तर ती परीक्षेमध्ये पहिली येईल आणि तुमच्याच कॉलेजचं नाव मोठं होईल ना। ठीक आहे मिसेस वाघमारे, मी तुम्हाला ऑन स्पेशल ग्राउंड थोडी मुदतवाढ करून देऊ शकते, पण फक्त 1 महिना। म्हणजे माझ्या मयूला या क्लासमध्ये बसता येईल ना? हो, 1 महिन्याच्या मुदतीत तुम्ही जर का फी भरली नाही तर मात्र ती कोर्सला बसू शकणार नाही आणि पुढे परीक्षा देखील देऊ शकणार नाही। मॅडम, माझ्यावर विश्वास ठेवा, ती वेळच नाही येणार। मी नक्की पैसे भरेन। थँक्स, खरंच खूप थँक्स। अहो नको नको, मला थँक्यू म्हणू नका। अहो, चांगल्या विद्यार्थ्यांना चांगल्या संधी उपलब्ध करून देणं हे कॉलेजचं कामच आहे, हे मला देखील मान्य आहे। पण आम्हाला देखील प्रेशर असतं। आमच्या कॉलेजची पॉलिसी बाजूला ठेवून मी तुम्हाला ही सवलत उपलब्ध करून देत आहे। थँक्यू। आई, पण तू पैसे कुठून आणणार आहेस ग? नाही, मला नाही माहित मी नक्की काय करणार आहे, पण काहीतरी करावं लागेल। आई, असं काहीतरी करून नाही चालणार, तुला ना स्पेसिफिक काहीतरी करावं लागेल। तू विचार कर ना की तू काय काय करू शकतेस। म्हणजे आपण ना
कुठेतरी शांत ठिकाणी जाऊन बसू आणि ठरवू. आता? येस आत्ता. अगं पण तुझं कॉलेज? तसे मला लेक्चर्स नाहीयेत का, आम्ही ग्रुप स्टडीज करणार होतो. मयू, मग बाळा जाऊन अभ्यास कर ना. आई मी अभ्यास तसंही करेनच, पण आता या मोमेंटला काय महत्वाचं आहे, तू काय काम करू शकतेस यावर विचार करणं. चल. तू एवढा ऐकवलंस मला, पण संजूच्या स्पोर्ट्स क्लबची फी भरली नाहीसच. अरे असं काय करतोयस? मी शाळेत फी भरायला गेले होते, पण मी नाही भरू शकले कारण तुझ्या भाचीने घरात चोरी केली होती. काय? हो. चोरी? कोणी आणि कसली? अरे आत्या संजूला मारू नकोस. मयू तू आधी बाजूला हो. आत्या चोरी संजूने नाही, मी केली. काय झालं? कसला विचार करतोयस? म्हणजे मयुरीला पैशांची गरज आहे. मला ना वाटलंच होतं. मला माहिती होतं तुझ्यातला तो दानशूर माणूस, प्रेमळ मामा अजून कसं काय बाहेर नाही आला बरं. विद्युत, मी तुला आत्ताच सांगून ठेवतेय, हे असं काहीही करायचं नाहीये. तुझ्याकडे जर जास्तीचे पैसे असतील तर ते आपल्यासाठी सेव्ह कर, इन्व्हेस्ट कर, पण इथे तिथे देत बसायचे नाहीत प्लीज. इथे तिथे? कमॉन शिल्पी, माझी भाची आहे ती. हो, पण तुझा स्वतःचा एक मुलगा पण आहे ज्याचं एज्युकेशन आहे, फ्युचर आहे, त्यासाठी ठेव, त्यासाठी सेव्ह कर ना तू. अगं मी कुठे नाही म्हणतोय. हे बघ, मी संजूला पण काही कमी पडू देणार नाहीये, कळलं? हे बघ, मला फक्त इतकंच म्हणायचंय की तुझ्याकडे एक्सेस अमाऊंट असेल तर ती अशी वाटप बिटप करत बसू नकोस. दॅट्स इट. शिल्पी, माझ्या मनात आहे ना फक्त एक विचार आला, एक विचार, त्याला तू अशी रिॲक्ट करतेस. अगं मी स्वतःहून जरी म्हटलं ना तरी ताई माझ्याकडून 1 रुपया घेणार नाही, लक्षात ठेव. कारण स्वाभिमानी आहे ती. तर 2-2.5 वर्ष तिच्यासोबत राहतेस, हेच ओळखलंस तिला. नाही देत आहे मी पैसे कोणाला, कारण मला विश्वास आहे माझी ताई आहे ना या सगळ्यातून नक्की मार्ग काढेल आणि कोणाच्याही मदतीशिवाय. समजलं? काही सुचतंय? नाही ग, काही सुचत नाहीये मला. आई ऐक ना, तुला कोणतं काम छान करता येतं? घरातल्या सगळ्यांची काळजी घेणं, त्यांना खाऊ घालणं. अगं आई, आपल्याला असं काम हवंय ज्याचे लोक तुला पैसे देतील. तू जे करतेस त्यामुळे घरातले साधं अप्रिशिएट करत नाही, मग बाहेरचे पैसे का देतील? स्वयंपाक किंवा मोदक असं काहीच. म्हणजे केटरिंग. पण अगं हल्ली गल्लोगल्ली केटरर्स आहेत, आणि जरी हे आपण करायचं म्हटलं तर हे खूप प्रोफेशनल लेवलला जाऊन आपल्याला करावं लागेल. म्हणजे प्रॉपर सेटअप, किचन वगैरे सगळं बघावं लागणार. अगं मग आपलं किचन आहे ना. विसरतेस का तू? बाबा तुला करायला देणार आहेत का? हो ग, यांना काहीही न सांगता करायचं म्हणजे मला जरा टेन्शनच येत आहे. आई प्लीज. अगं नाही ग, माझा निर्णय मी नाही बदलणार आहे, पण काहीतरी सुचायला तर हवं ना. तू मला सांग, तुला कोणतं काम केल्यावर खूप छान वाटतं, आनंदी वाटतं? तसं नाही सांगता येते ग मला काही. आई आई अशी मोमेंट आठव ज्यावेळी तू खूप खुश होतीस, तू एन्जॉय करत होतीस ते काम. जेव्हा मी बाबांना स्वतःच्या पैशातनं कोट घेतला होता ना तेव्हा. बरं, आणखीन? शिल्पीला मिसेस आश्रय सोसायटी पुरस्कार मिळाला होता तेव्हा पण. हो गॉड. अगं तसं नाही ग, म्हणजे मी तिला तयार केलं होतं आणि ती सुंदर दिसत होती, आणि सगळे हे म्हणत असताना ना मला खूप छान वाटलं होतं. देयर यू आर. हेच कॉलिंग आहे तुझं. तुला हेच काम करायचंय. म्हणजे तू बाबांसाठी कोट घेतलास, तुला शिर्केबाईंनी पैसे दिले होते त्यांच्या मुलीला रेडी केलं म्हणून,
आत्तेलाही तू खूप छान तयार केलं होतंस. म्हणजे तुला हे काम ना खूप परफेक्टली करता येतं आई, ते पण कोणताही कोर्स न करता. मग तू ब्युटी पार्लर का नाही चालू करत? म्हणजे म्हणजे बिझनेस. अगं किती कोड्यात बोलतेस मयू. आत्ता थोड्या वेळापूर्वी मला म्हणालीस ना की कॅटरसचा सेटअप वगैरे शक्य नाही, मग ब्युटी पार्लरचा सेटअप नाही लागणार? नाही लागणार. आतापर्यंत तू सगळ्यांना घरातच रेडी केलंयस ना. पार्लर कुठे तुझं, आणि तुझं ते जे मेकअपचं सामान आहे ना ते सगळं एका बॅग मध्ये पण राहतं. सॉर्टेड. आई एवढा विचार करू नकोस, ही बेस्ट आयडिया आहे. हो ग, तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण सुरुवात कुठून करायची? तुला शिर्केबाईंनी सांगितलं होतं ना त्यांच्याकडे काहीतरी काम आहे, मग तू जाऊन त्यांनाच भेट ना लगेच. हे मी करू शकते. झालं, मग तू त्यांना भेट आणि त्यांना सांग की मी काम करायला रेडी आहे. हो ग, तू अगदी बरोबर बोलतेस मयू. 1 महिन्याची मुदत संपण्या अगोदर मला 45,000 रुपये कमवायचे, आणि ते जर नाही झालं तर मग आई असा विचार सुद्धा नाही करायचा. सांग अगं पण हे बघ, मला माहितीये की प्लॅन बी असावा, पण काय होतं माहितीये, जेव्हा आपल्याला माहित असतं प्लॅन बी आहे तेव्हा आपण प्लॅन ए साठी मेहनत कमी घेतो. त्यामुळे तू असा विचार कर की तुझ्याकडे प्लॅन बी नाहीच आहे, तेव्हा तू प्लॅन ए साठी खूप मेहनत घेशील आणि तू हे सगळं नीट करशील. केवढी मोठी झालीस ग मयू तू. हे मला नसतं सुचलं. घ्या, तुम्हीच शिकवलं आणि तुम्हीच विसरलात. आई पुन्हा एकदा सॉरी, मी जे काही वागले त्यासाठी. आता अशी चूक पुन्हा होणार नाही. मयू अगं झालं ते झालं. आता आपल्याला विचार करायला हवा ते 45,000 रुपये कसे कमावता येतील त्याचा. हो जाएगा रे सब. मयू हो जाएगा सब. आई ग, कंटाळा केवढं ट्रॅफिक. त्यात तो रिक्षावाला फालतू. वहिनी प्लीज कॉफी आण ग जरा एक छान. ती नाहीये घरात. का? कुठे गेलीये? तुला सांगितलं तिथेच गेली. अरे यार, म्हणजे प्रिन्सिपल सोबत मीटिंग अजून संपली नाही, इतका वेळ? तिचा फोन आला होता, तिला उशीर होणार, आणि मयुरी सुद्धा तिच्या बरोबरच आहे. माझ्या कॉफीच्या टायमिंगला वहिनी नसते ना घरात, मला खूप राग येतो. का? कॉफी बनवणे म्हणजे काय, पुरणपोळी बनवण्या की जे तुला करता येणार नाही? उठ आणि बनव कॉफी. बाबा, तुम्हाला जरा तरी अंदाज आहे का ऑफिस मधून घरी येईपर्यंत किती ऑब्स्टॅकल्स असतात? ट्रॅफिक, रिक्षावाल्याशी भांडण. जाऊ दे, तुम्हाला सांगून काही उपयोग नाही. मला इतकंच म्हणायचंय की मी जेव्हा इतकी थकून घरी येते तेव्हा स्वतःची कॉफी स्वतः बनवायला नाही राहत उत्साह. मला कंटाळा येतो. जाऊ देत, मला माहिती आहे आता सगळ्या गोष्टी मलाच करायच्या त्या घरात. आल्या 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 ऐश्वर्या राय आल्या. खूप तुमची वाट बघत होतो. मला कॉफी हवी आहे. तुझ्या एवढीच बाहेरून ती पण थकून आलेली आहे. पाणी तर पिऊ दे तिला. बाबा, मी पण थकून आली आहे. मी काय उगाच गेले नव्हते बाहेर. आबा, आईने आज खूप मोठं काम केलंय. कॉलेजमध्ये आली, मॅडमशी बोलली आणि 1 महिन्यासाठी मुदत वाढवून घेतली. 1 महिन्याने काय लॉटरी लागणार आहे हिला? ओके, सो घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या आणि बाहेरची कामं हे सगळं मलाच बघावं लागतंय. त्यामुळे आता मला फुल टाइम बॅकअप लागणार आहे. मयुरी, हे स्पेसिफिकली तुझ्यासाठी आहे. हो, तुझ्याचसाठी आहे. असं बिस्सं काही करू नकोस. हां, तर मुळात अवाजवी खर्च म्हणजे पार्ट्या, बर्थडे किंवा ॲनिव्हर्सरीज या सगळ्याचा खर्च वाचवायचा आहे आपल्याला. इथे कुठेही आपल्याला खर्च करता येणार नाही. आणि हो, ते
घरी वेगवेगळे पदार्थ बनवून जे काही तुम्ही इकडे तिकडे वाटप करता ना, तो प्रकार पण आता थांबला गेला पाहिजे, कारण त्यासाठी आता आपल्याकडे बजेटच नाहीये. ठीक आहे? कॉफी. थँक्यू. बरं वहिनी, तू आता मला 24/7 घरातच पाहिजेस. हा, म्हणजे भाज्या घ्यायला जाणं किंवा ग्रोसरीसाठी बाहेर पडणं हे वगळता तू मला कम्प्लिटली घरातच पाहिजेस. ठीक आहे? हा काय नॉनसेन्स प्रकार आहे? अगं काय शब्द वापरतेस तू? या घरात असले शब्द नाही वापरायचे. हा, बघा जरा हिची लँग्वेज. जाऊ दे, तुम्हाला सांगून काही उपयोगच नाही, तुम्ही काही बोलतच नाही त्यावर. हे बघा, या घराची हेड आता मी आहे, त्यामुळे मी सांगेन तसंच आता सगळं या घरात झालं पाहिजे. ओके, ही गोष्ट राहिली मगाशी माझी सांगायची. ऑनलाईन जी काही बिल्स आहेत ती मी पे करत जाईन, पण तिकडे जाऊन जी बिल्स भरायची आहेत ती मयुरी आता तू भरत जा, तेवढी मोठी झाली आहेस तू. आणि बाकी आपलं सगळं रुटीन जसं आहे तसंच बाबा मुलांना सोडायला जातातच स्कूल बस पाशी, ते कंटिन्यू करतील. आणि वहिनी, तू मला कम्प्लिटली घरात हवी आहेस. तू कुठल्याही कारणासाठी मला उगाच बाहेर गेली आहेस हे दिसता कामा नये. ठीक आहे? आणि काय करायचं अश्विनीला? काय करायचं म्हणजे जिथे जिथे खर्च कमी करता येईल त्याकडे लक्ष द्यायचं, आणि मुख्य म्हणजे 24 आवर्स मध्ये मला कशा कशाची गरज आहे ते सगळं मला प्रोव्हाइड करायचं विदिन नो टाइम. आय होप सगळ्यांना सगळं समजलं असेल. खूप गोड झाली आहे, जरा साखरेचा कमी वापर करत जा. ओके? हिचं काय करायचं ग आई? प्रॉब्लेम ना नुसते वाढत चाललेत. मयू, हो जाएगा रे सब. आई, मला कधी कधी वाटतं ना आत्या इथे आहे ना, त्यामुळे मामा सुखात आहे तिकडे. मयू, असं बोलतात का कुणाबद्दल? इकडे. मग कसं बोलली ती मगाशी? दिवसभर घरात राहायचं म्हणे. हा काय नॉनसेन्स नियम आहे ग? हिटलर कुठची. हे मयू, असं नाही बोलायचं. काय करते तू? हा, ती चुकून इथे आली आणि तिने ऐकलं तर परत उगाच सगळं. नाही येणार ती. क्रीम चोपडत बसलीये. आता नाही का ग तिचे पैसे जात? अगं मयू, तिचे पैसे आहेत ते, आणि तिच्या पैशांचं ती काही करेल ना. मी पण ठरवलंय, मी पण काम करणार. तू असं अजिबात करायचं नाही. हा मयू, सांगून ठेवते. तू अभ्यासाकडे लक्ष दे. अगं मी अभ्यास करतच काम करणार. एखादा पार्ट टाइम जॉब तर मी अभ्यास करता करता करू शकते ना. बरीच मुलं मुली करतात जॉब आणि परीक्षेत पण चांगले मार्क्स मिळवतात. पण मागे तू कॉन्फरन्स मध्ये जाऊन काम केलं होतं, तसं अजिबात करायचं नाही. नाही, तसं नाही करणार. मी ना होम ट्युशन्स वगैरे याचा विचार करते. बऱ्याच जाहिराती येत असतात होम ट्युशन्सच्या, आणि 2-3 ट्युशन्स घेतले तर माझे ना पुस्तकं आणि येण्या जाण्याचा खर्च पण निघून जाईल त्यात. मग तुझा विचार ना खरंच खूप चांगला आहे. इतक्या लहान वयात स्वतःच्या पायावर उभं राहणं खूप चांगलं आहे. पण मला ना काळजी वाटते, ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुझ्या अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं तर. नाही, तसं काही होणार नाही. मग ठीक आहे. बरं, मग तू शिर्के काकूंकडे कधी जातेस? शिर्के वहिनींकडे तर जायचंच आहे ग, पण त्याच्या अगोदर ना आज रात्री मला एक काम करायचंय. कोणतं? नाही, कसलं नाही ग. संजू निघाले ना की मग मी पण निघेन. हो, तेव्हाच गेलेलं बरं. तोपर्यंत ती हिटलर पण गेली असेल ऑफिसला. आजोबांचा तर काय एवढा विषय नाही, आजीला थोडं मॅनेज करावं लागेल. उद्याचं उद्या बघू. हो, चल लवकर जाऊया, नाहीतर ती हिटलर येईल हुकूम सोडत. कशी म्हणते ती, चला मला जेवायला वाढा. शी बाई, ह्या घरात कोणाकोणाला काय काय शिकवायचं. तुला ना एक फटका द्यायला पाहिजे. असं बोलतात का आतू बद्दल? तशीच बोलते. चल घेते, तू बिछाना घे. मयूला तर दिलासा दिला मी,
पण मलाच कळत नाहीये सगळं कसं होणार. मी करेन सगळं एकटी तुझ्याशिवाय.